इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 यामध्ये आपण मागच्या पाठामध्ये मूलद्रव्यांचे अणूचे आकार आणि त्या अणूच्या आकार या गुणधर्माशी संबंधित आवर्त सारणीचा कल याविषयी आपण माहिती घेतली होती. डावीकडून उजवीकडे जाताना आवर्तामध्ये अणूचा आकार कसा कमी कमी होत जातो आणि वरून खाली गणामध्ये येताना अणूचा आकार कसा कसा वाढत जातो त्याचं सहकारण आपण अभ्यास मागच्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण केलेला आहे. आता पुढचा जो भाग आहे तो आहे धातू आणि अधातू गुणधर्मांच्या बाबतीत आवर्त सारणीचा कल काय दर्शवतो याबद्दल आपल्याला माहिती घ्यायची आहे. यामध्ये आवर्त सारणीचा आपण अभ्यास केला तर आपल्याला असे दिसून येते त्यामध्ये तिसरे आवर्तन आपल्याला प्रातिनिधिक स्वरूपात पाहायचे. तिसऱ्या आवर्तनाचा आणि 17वे जे गण आहे त्याला आपण हॅलोजन गण असं म्हणतो त्या गणाचा आपण अभ्यास या पाठामध्ये करत आहोत. तर यामध्ये तिसऱ्या आवर्ताचा अभ्यास केला आपण तर सोडियम मॅग्नेशियम अशी धातुरूप मूलद्रव्ये डाव्या बाजूला आहेत, म्हणजे धातू मूलद्रव्ये डाव्या बाजूला. सल्फर क्लोरीन अशी अधातुरूप मूलद्रव्ये उजव्या बाजूला आहेत. या दोन्ही प्रकारामध्ये सिलिकॉन हे धातू सदृश मूलद्रव्ये आहेत. असाच आकृतिबंध इतर आवर्तामध्ये आपल्याला पाहायला मिळतो, आपल्याला दिसतो. असा आकृतिबंध इतर मध्ये कसा आहे ते आपण बघू. जरा आवर्त सारणी बघू एकदा. या आवर्त सारणीमध्ये बघा, यामध्ये सोडियम मॅग्नेशियम हे धातू मूलद्रव्य, ॲल्युमिनियम इथपर्यंत, त्यानंतर सिलिकॉन हे धातू सदृश्य, त्यानंतर त्याच्या पुढे अधातू मूलद्रव्य वाढत जातात आणि शेवटी हा जो आर्गॉन आहे हा निष्क्रिय मूलद्रव्य किंवा त्याला राजवायू असं सुद्धा म्हटलं जातं. तर धातू गुणधर्म डावीकडे आहे. धातू गुणधर्म कमी 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 होत जातो डावीकडून उजवीकडे जाताना आणि अधातू गुणधर्म वाढत जातो आणि त्या आवर्ताचा शेवट निष्क्रिय वायू मूलद्रव्याने त्याचा शेवट होतो. हे आपल्याला जसं आपण प्रातिनिधिक स्वरूपात तिसऱ्या आवर्ताच्या बाबतीत पाहिलं असाच कल शेवटपर्यंत आपल्याला पूर्ण आवर्त सारणीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. ठीक. आवर्त सारणीमध्ये एक नागमोडी रेषा धातूंना अधातूंपासून वेगळे करता दिसते. हे आपल्याला पहिल्या 2 पाठामध्ये आपण पाहिले, पहिल्या 2 व्हिडिओमध्ये. या रेषेच्या डाव्या बाजूला धातू, उजव्या बाजूला अधातू व रेषेच्या किनारीने धातू सदृश या प्रकारे मूलद्रव्यांची मांडणी झालेली दिसते. याच ठिकाणी आपण हे खाली पाहू शकतो. इथं पहा, डाव्या बाजूला ही धातू मूलद्रव्ये आहेत, उजव्या बाजूला अधातू मूलद्रव्ये आहेत आणि मध्ये ही जी नागमोडी रेषा आहे या नागमोडी रेषेच्या किनारीने काय आहेत, धातू सदृश मूलद्रव्ये आपल्याला पाहायला मिळतात. हे सगळे हे धातू आहेत. हे धातू मूलद्रव्याचा गुणधर्म कमी कमी होत जातो आणि इकडे अधातू गुणधर्म वाढलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. आता धातू व अधातू च्या वैशिष्ट्यपूर्ण रासायनिक गुणधर्मांची तुलना करून पाहू. साध्या आयनिक संयुगांच्या रासायनिक सूत्रांवर असे दिसते की त्यांच्यातील धनायन हा धातूंपासून तयार झालेला असतो, धातूपासून बनलेला असतो हे समजते. आता जे धनायन आहेत म्हणजे ऋणायन आणि धन हे आपल्याला माहित आहे. म्हणजे साध्या आयनिक संयुगांच्या रासायनिक सूत्रांवरून, उदाहरणार्थ एक उदाहरण घेऊ आपण, सोडियम क्लोराईड. याचं नाव तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. कशा सूत्र आहे हे? मिठाचं सूत्र आहे, सोडियम क्लोराईड. सोडियम क्लोराईडची निर्मिती कशी आपण पाहिलेलं आहे. सोडियमचा धन आयन आणि क्लोरीनचा ऋण आयन हे एकत्र येतात आणि एका विशिष्ट अशा प्रकारच्या आयनिक बंधाने बांधले जातात व सोडियम क्लोराईड हा रेणू तयार होतो. हे आपल्याला पाहायला मिळते, माहित आहे. सोडियम हा जो धन आयन आहे आणि हा क्लोरीनचा ऋण आयन आहे, हे कसे तयार होतात? सोडियम धन आयन असे सोडियम सारखे धन आयन हे धातूंपासून बनलेले आपल्याला दिसतात, तर क्लोरीन सारखे ऋण आयन हे आपल्याला अधातूंपासून बनलेले दिसतात. हे असं का होते बघू. यावरून असे समजते की
धातूंच्या अणूंची प्रवृत्ती स्वतःचे संयुजा इलेक्ट्रॉन गमावून धनायन बनण्याची असते. यालाच मूलद्रव्याची विद्युत धनता असे म्हणतात. आता विद्युत धनता म्हणजे काय हे जर आलं तर आपल्याला सांगता आलं पाहिजे की धातूंच्या अणूंची प्रवृत्ती स्वतःचे संयुजा इलेक्ट्रॉन म्हणजे कोणते इलेक्ट्रॉन? शेवटच्या कवचातील इलेक्ट्रॉन, त्याला काय म्हणायचं? संयुजा इलेक्ट्रॉन. धातूंच्या अणूची स्वतःचे संयुजा इलेक्ट्रॉन गमावून धनायन बनण्याची प्रवृत्ती असते. या प्रवृत्तीलाच त्या मूलद्रव्याची विद्युत धनता असे म्हणतात. मग याच्या उलट काय होईल? तर अधातूंच्या अणूची प्रवृत्ती बाहेरून इलेक्ट्रॉन संयुजा कवचात स्वीकारून, म्हणजे अधातू काय करतात? अधातूंचे अणू दुसऱ्या मूलद्रव्याकडून इलेक्ट्रॉन स्वीकारतात. स्वीकारून कुठे घेतात? संयुजा कवचामध्ये ते इलेक्ट्रॉन स्वीकारतात. आणि ते इलेक्ट्रॉन स्वीकारले म्हणजे कोणता प्रभार वाढला? ऋण प्रभार वाढला. त्यामुळं ऋणायन बनण्याची त्यांची प्रवृत्ती असते. यालाच विद्युत ऋणता असं म्हणतात. इलेक्ट्रॉन देऊन धनायन बनण्याची प्रवृत्ती म्हणजे विद्युत धनता, तर इलेक्ट्रॉन घेऊन ऋणायन बनण्याची प्रवृत्ती म्हणजे विद्युत ऋणता, असं त्याचा अर्थ आहे. असं थोडं जर पुढे गेलं आपण एखाद्या आवर्तामध्ये, शेवटी जे शून्य गण जे दाखवलेलं आहे ते सर्व काय आहेत? शून्य गणामध्ये शून्य गण म्हणजे कोणतं? शेवटचं गण, 18वा गण. हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन हे जे आहे उजवीकडे, तुम्ही एखादी आवर्त सारणी तुम्ही बाजूला ठेवली आहे आणि हा व्हिडिओ पाहताय असं मी समजतोय बरं का. तर शेवटचं 18वा गण पहा. 18व्या गणामध्ये वरती हेलियम आहे, त्याच्या खाली निऑन, मग आर्गॉन, हा तो गण. त्या गणामध्ये आपण आधीच पाहिले आहे की आयनांना राजवायूचे स्थायी इलेक्ट्रॉन स्वरूपण असते. आयनांना म्हणजे जे मूलद्रव्याचे अणू इलेक्ट्रॉन देऊन धनायन झालेले आहेत किंवा अधातूंचे अणू इलेक्ट्रॉन घेऊन ऋणायन झालेले आहेत, अशांना कशाचं इलेक्ट्रॉन स्वरूपण प्राप्त झालेले असते? राजवायूंचे स्थायी इलेक्ट्रॉन स्वरूपण असते. त्याला कसं समजून घेता बघू आपण. आता या ठिकाणी या रेषे मी काय करतो, राजवायूंचे स्थायी इलेक्ट्रॉन स्वरूपण प्राप्त असते. बघू, हा आहे सोडियम, त्याचा केंद्र धनप्रभारित, ही पहिली कक्षा, पहिलं कवच, त्याच्यात 2 इलेक्ट्रॉन. हे दुसरं कवच, त्याच्यात 8, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि हे 8 इलेक्ट्रॉन. म्हणजे 2 आणि 8 किती झाले? 10 झाले. आता तिसरं कवच, त्याच्यामध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे. आता हा इलेक्ट्रॉन देऊन टाकल्यानंतर याचं काय होईल? ही जी दुसरी कक्षा आहे ही कक्षा शेवटची कक्षा होईल, कारण हे इलेक्ट्रॉन दिल्यानंतर ही कक्षाच राहणार नाही. सॉरी, हे पहिलं कवच, हे दुसरं कवच, हे 8, असं होऊन जाईल. शेवटच्या कवचातील 1 इलेक्ट्रॉन बाहेर देऊन टाकलं तर काय होईल? हे शेवटचं कवच राहणारच नाही, असं होईल. असं म्हणजे आता 2च कवच राहिलेत. पहिल्या कवचात 2, दुसऱ्या कवचात 8. हे इलेक्ट्रॉन स्वरूप कशाचं आहे? हे आहे निऑन सारखं आहे. निऑन सारखंच झाले, म्हणजे आयनांचं, म्हणजे धनायन जे झालेले आहेत ते धनायन किंवा ऋणायन त्यांचं इलेक्ट्रॉन स्वरूपण राजवायूंच्या इलेक्ट्रॉन स्वरूपणासारखं असते. आता याच्या उलट आपण याचा विचार करू. क्लोरीनच्या पहिल्या कवचामध्ये 2 आहेत, दुसऱ्या कवचामध्ये 8 आहेत, तिसऱ्या कवचामध्ये 7 इलेक्ट्रॉन आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6 आणि हे 7. 1 इलेक्ट्रॉन, म्हणजे 1 इलेक्ट्रॉन जर आलं तर शेवटच्या कवचातील अष्टक पूर्ण होते. म्हणून हा काय करतो? बाहेरून 1 इलेक्ट्रॉन घेतो. बाहेरून 1 इलेक्ट्रॉन घेतल्यानंतर अष्टक पूर्ण झालं. अष्टक पूर्ण झालं म्हणजे शेवटच्या कवचात 8 झाले. शेवटच्या कवचामध्ये 8 इलेक्ट्रॉन आहेत. असं इलेक्ट्रॉन स्वरूपण कोणाचं आहे? ते आहे आर्गॉनचं. आणि आर्गॉन कोण आहे? हा राजवायू आहे. म्हणजे धनायन असो किंवा ऋणायन असो, इथे लिहिले आयनांना राजवायूचे स्थायी इलेक्ट्रॉन स्वरूपण
असते. म्हणजे जे आयन आहेत त्यांना त्याच्या जवळचं जे राजवायू आहे त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण प्राप्त झालेलं असते. संयुजा कवचातून इलेक्ट्रॉन गमावण्याचा किंवा संयुजा कवचात इलेक्ट्रॉन स्वीकारण्याची अणूची क्षमता कशी ठरते? इलेक्ट्रॉन घ्यायची किंवा इलेक्ट्रॉन द्यायची क्षमता कशावरून ठरते बघू. कोणत्याही अणूतील सर्वच इलेक्ट्रॉन हे त्याच्या धनप्रभारी केंद्रकामुळे प्रयोग होणाऱ्या आकर्षण बलामुळे अणूमध्ये धरून ठेवले जातात. आता समजा हा धन केंद्र आहे, हे पहिलं कवच, दुसरं कवच, हे दुसरं कवच, 1 2 3 4 5 7 8 आणि हे तिसरं कवच. बघू. कोणत्याही अणूतील सर्वच इलेक्ट्रॉन हे त्याच्यावर धनप्रभारी केंद्रामुळे प्रयुक्त होणाऱ्या आकर्षण बलामुळे अणूमध्ये धरून ठेवले जातात. आता हा जो इलेक्ट्रॉन आहे हा बाहेर का जात नाही सहजासहजी? कारण या ठिकाणी जो धनप्रभार आहे हा धनप्रभार या अणूंना, या इलेक्ट्रॉनला, ह्या इलेक्ट्रॉनला काय करतो? आकर्षित करून ठेवतो. हे ऋणप्रभारित इलेक्ट्रॉन आणि धनप्रभारित केंद्र यांच्यामध्ये आकर्षण असतं. त्यामुळे हे जे इलेक्ट्रॉन आहे संयुजा इलेक्ट्रॉन त्याच कक्षेमध्ये धरून ठेवले जातात. संयुजा कवचातील इलेक्ट्रॉन व अणुकेंद्र यांच्या दरम्यान आतील कवचातील इलेक्ट्रॉन असतात. यांच्यामध्ये काय असतात? हे मधले इलेक्ट्रॉन असतात. हे मधले इलेक्ट्रॉन असतात. याच्या अलीकडे हे इथले इलेक्ट्रॉन आहेत. त्यामुळे संयुजा इलेक्ट्रॉनांवर आकर्षण बल प्रयुक्त करणारा परिणामी केंद्रकीय प्रभार हा मूळच्या केंद्रकीय प्रभारापेक्षा थोडा कमी असतो. म्हणजे पहिल्या कवचावर जेवढं आकर्षण आहे त्याच्यापेक्षा कमी आकर्षण दुसऱ्या कवचातील इलेक्ट्रॉनवर आहे, त्याच्यापेक्षा कमी आकर्षण तिसऱ्या कवचातील इलेक्ट्रॉनवर आहे. त्यामुळं शेवटच्या कवचात जर एकच इलेक्ट्रॉन असेल तर तो अतिशय क्षीण बंधाने बांधलेला असतो. यामध्ये बंध कसा असतो? कमकुवत बंध असतो. त्यामुळे हा इलेक्ट्रॉन सहजासहजी बाहेर दिला जाऊ शकतो. धातूमध्ये असणारी संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या कमी असते. किती असते? 1 ते 3 असते. सोडियम मध्ये 1 आहे, ॲल्युमिनियम मध्ये मॅग्नेशियम मध्ये 2 आहेत, ॲल्युमिनियम मध्ये 3 आहेत. म्हणजे ॲल्युमिनियम पेक्षा मॅग्नेशियमला 2 इलेक्ट्रॉन देणं सोयीचं आहे. मॅग्नेशियम पेक्षा सोडियमला 1 इलेक्ट्रॉन देणं सोपं आहे, कारण त्याच्यावर आकर्षण बल केंद्राचं कमी आहे. 1 वर केंद्राचं आकर्षण बल कमी आहे, 2 वर पूर्वीपेक्षा जास्त आहे, 3 वर अजून थोडं जास्त आहे. म्हणजे जेवढं शेवटच्या कवचामध्ये इलेक्ट्रॉनची संख्या जेवढी वाढत जाईल तेवढं आकर्षण बल केंद्राशी त्यांचं वाढत जाईल आणि ते इलेक्ट्रॉन देणं सोयीचं राहील का? सोयीचं राहणार नाही. सोयीचं राहत नाही. हे आहे. म्हणजे जेवढे कमी इलेक्ट्रॉन राहतील तेवढे ते सहजासहजी देऊ शकले जातील. म्हणून साध्या भाषेमध्ये म्हटलं जातं की शेवटच्या कवचामध्ये 1 इलेक्ट्रॉन असेल, शेवटच्या कवचामध्ये 1 इलेक्ट्रॉन असेल तर ते देणं सोपं का 7 इलेक्ट्रॉन घेणं सोपं? तर कोणी म्हणते 1 इलेक्ट्रॉन देणं सोपं. देणं सोपं घेणं सोपं ही साधी भाषा झाली. परंतु 1 इलेक्ट्रॉन जो असतो त्याच्यावर प्रभार आकर्षण बल कमी असते, कारण त्यामुळे तो सहजासहजी दिला जाऊ शकतो. 2 असेल तर मध्ये धनप्रभारी 1 ने वाढतो, इतर ऋणप्रभारी 1 ने वाढलं, आकर्षण बल वाढलं. 1 पेक्षा 2 देणं थोडं अवघड आहे, तरी सुद्धा 2 दिले जाऊ शकतात. 3 असतील तर देणं अजून कठीण, 4 असेल तर अजून कठीण. असं करत करत धातू गुण कमी होतो आणि अधातू गुण वाढत जातो. क्लोरीन मध्ये 7 इलेक्ट्रॉन आहे शेवटच्या कवचामध्ये. ते 7 इलेक्ट्रॉन देण्यापेक्षा सोडियमने दिलेला किंवा अशा एखाद्या मूलद्रव्याने दिलेला इलेक्ट्रॉन क्लोरीन स्वीकारतो आणि त्याचं अष्टक पूर्ण होते. अशा पद्धतीने हे इलेक्ट्रॉन देण्याची आणि घेण्याची क्रिया घडत असते. या संयुजा इलेक्ट्रॉनवर प्रयुक्त होणारा परिणामी केंद्रकीय प्रभार सुद्धा कमी असतो. या दोन्ही घटकांचा एकत्रित परिणाम म्हणून धातूमध्ये संयुजा इलेक्ट्रॉन गमावून स्थायी राजवायू स्वरूपण असलेली धनायन बनण्याची प्रवृत्ती असते. मूलद्रव्याची ही प्रवृत्ती अथवा विद्युत धनता म्हणजे त्या मूलद्रव्याचा धातू गुणधर्म आहे. म्हणजे शेवटच्या कवचामध्ये जेवढे कमी इलेक्ट्रॉन राहतील तेवढा
तो मूलद्रव्य धातू गुणधर्म जास्त दाखवतो, तो धातू मूलद्रव्य असतो. शेवटच्या कवचामध्ये एक आहे, तीव्र धातू आहे. 2 झाले, थोडा धातू गुणधर्म कमी झालाय. 3 झाले, धातू गुणधर्म अजून थोडा कमी झालाय. 4 झाले, धातू गुणधर्म अजून कमी झालाय आणि धातू सदृश्य झालाय तो. 5 झाले, धातू गुणधर्म पूर्ण कमी झालाय. आता तो 3 इलेक्ट्रॉन घेऊ शकतो शेवटच्या कवचामध्ये. अशा पद्धतीने हे कार्य चालते. आता हे झालं आवर्ताच्या बाबतीत. डावीकडून उजवीकडे जाताना अशा पद्धतीने धातू गुणधर्म कमी कमी होत जातो आणि शेवटी अधातू गुणधर्म वाढत जातो. तर गणाच्या बाबतीत काय बघू आता. प्रथम एका गणातील मूलद्रव्याच्या धातू गुणधर्माचा विचार करू. एका गणात वरून खाली जाताना नव्या कवचाची भर पडून केंद्रक व संयुजा इलेक्ट्रॉन यांच्यातील अंतर वाढत जाते. त्यामुळे परिणामी केंद्रकीय प्रभार कमी होऊन संयुजा इलेक्ट्रॉनावरील आकर्षण बल कमी होते. त्यामुळे संयुजा इलेक्ट्रॉन गमावण्याची अणूची प्रवृत्ती वाढते. तसेच संयुजा इलेक्ट्रॉन गमावल्यावर उपांत्य कवच बाह्यतम ठरते. हे उपांत्य कवच पूर्ण अष्टक असल्यामुळे तयार झालेल्या धनायनाला विशेष स्थैर्य प्राप्त होते. त्यामुळे इलेक्ट्रॉन गमावण्याचा अणूची प्रवृत्ती आणखी वाढते. संयुजा इलेक्ट्रॉन गमावण्याची अणूची प्रवृत्ती म्हणजे धातू गुणधर्म आहे. म्हणून गणात वरून खाली जाताना धातूचा मूलद्रव्याचा धातू गुणधर्म वाढण्याचा कल दिसून येतो. आता हे कसं आहे बघू. आता इथं बघा, हायड्रोजन एक कवच आहे. हायड्रोजन मध्ये एकच कवच आहे. लिथियम मध्ये 2 कवच आहे. सोडियम मध्ये 3 कवच आहे. सोडियम मध्येच म्हणजे नाही, पण आपण फक्त एका गणाचा विचार करतोय. सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस या सगळ्यांमध्ये 3 कवच आहेत. या सगळ्यांमध्ये 2 कवच आहेत. या सगळ्यांमध्ये 1 कवच आहे. यांच्यामध्ये 4 कवच आहेत. तर आता गणात वरून खाली जाताना आपण काय करायचंय. पोटॅशियम मध्ये 2, 3, 4 कवच. असं हळूहळू कवचाची संख्या काय होते, वाढत जाते. आणि जसजशी कवचाची संख्या वाढत जाईल तसं शेवटचा जो कवच आहे, शेवटचा कवच, या शेवटच्या कवचामध्ये आणि केंद्र यांच्यामधलं अंतर काय होते, वाढत जाते. आणि अंतर वाढत गेल्यामुळं संयुजा कवच तील इलेक्ट्रॉन आणि केंद्र यांच्यातील जे आकर्षण बल आहे ते हळूहळू कमी होते. याच्यापेक्षा इथं आकर्षण बल कमी आहे, याच्यापेक्षा आकर्षण बल इथं कमी आहे, याच्यापेक्षा आकर्षण बल याच्यामध्ये कमी आहे. जसजसं कवचाची संख्या वाढत जाते तसं आकर्षण बल कमी होते व ते शेवटच्या कवचातले इलेक्ट्रॉन सहज दिले जाऊ शकतात. ते आकर्षण बल तोडून ते बाहेर जाऊ शकतात. त्यामुळं आणि जेवढे इलेक्ट्रॉन देणं सोपं जाईल तेवढं धातू गुणधर्म जास्त तीव्र असतो. म्हणून वरून खाली जाताना गणामध्ये धातू गुणधर्म हळूहळू हळूहळू वाढत जातो, हे आपल्याला पाहायला मिळते. आता हे आवर्त आणि गट दोघांचा अभ्यास करू. आता एका आवर्तात डावीकडून उजवीकडे जाताना बाह्यतम कवच तेच राहते. मात्र केंद्रकावरील धनप्रभार वाढत गेल्याने व अणुत्रिज्या कमी होत गेल्याने प्रयुक्त होणारा परिणामी केंद्रकीय प्रभार सुद्धा वाढत जातो. त्यामुळे संयुजा इलेक्ट्रॉन गमावण्याची अणूची प्रवृत्ती कमी कमी होत जाते. आपण मागच्या याच्यात पाहिले अणूच्या आकाराच्या बाबतीत, अणूचे जे आकारमान आहे ते आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना हळूहळू कमी होत जातो. अणूचा आकार काय होतो, कमी होतो. कारण शेवटच्या कवचातील सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन असा जर आपण अभ्यास केला तर सोडियमचे 3 कवच आहेत, मॅग्नेशियम 3 कवच आहेत, ॲल्युमिनियम 3 कवच आहेत, सर्वांमध्ये 3 कवच आहेत आडव्या ओळीमध्ये. परंतु प्रत्येक सोडियममध्ये शेवटच्या कवचामध्ये तिसऱ्या कवचामध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, मॅग्नेशियमच्या तिसऱ्या कवचामध्ये 2 इलेक्ट्रॉन आहे, ॲल्युमिनियमच्या तिसऱ्या कवचामध्ये 3 इलेक्ट्रॉन आहे. असं करत करत क्लोरीनच्या तिसऱ्या कवचामध्ये 7 इलेक्ट्रॉन आहेत. म्हणजे शेवटच्या कवचातील इलेक्ट्रॉन संख्या वाढत जाते आणि केंद्रातील धनप्रभारही त्याच प्रमाणात वाढतो. त्यामुळं शेवटचे कवच आणि केंद्र यांच्यातील आकर्षण वाढत जाते आणि त्याचा आकार कमी होतो. त्यामुळं सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम हे जेवढ्या सहजतेने इलेक्ट्रॉन बाहेर देऊ शकतात तेवढ्या सहजतेने पुढचे मूलद्रव्यांचे अणू इलेक्ट्रॉन बाहेर देऊ शकत नाही. त्यामुळे त्यांच्यामध्ये अधातू गुणधर्म वाढत जातो.
सुरुवातीला धातू गुणधर्म दिसतो आणि या धातू गुणधर्म हळूहळू कमी होत जाऊन अधातू गुणधर्म वाढत जाताना आपल्याला आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना असल्याला आपल्याला आढळून येते. म्हणजेच आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना मूलद्रव्याचा धातू गुणधर्म कमी कमी होत जातो. एका आवर्तात डावीकडून उजवीकडे जाताना वाढत जाणारा केंद्रकीय प्रभार व कमी होत जाणारी अणुत्रिज्या या दोन्ही घटकांमुळे संयुजा इलेक्ट्रॉनवर प्रयुक्त होणारा परिणामी केंद्रकीय प्रभार वाढतो. म्हणजे शेवटच्या कवचात इलेक्ट्रॉन जेव्हा वाढत जातात त्याच वेळी तेवढेच प्रोटॉन केंद्रामध्ये वाढतात. त्यामुळे केंद्रात धन प्रभार वाढतो व शेवटच्या कवचातला इलेक्ट्रॉनचा ऋण प्रभार वाढतो. त्यामुळं आकर्षण बल वाढत जाते आणि अणूचा आकार लहान लहान होत जाताना आपल्याला आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना दिसून येते. व संयुजा इलेक्ट्रॉन अधिकाधिक आकर्षण बल धरून ठेवले जातात. यालाच अणूची विद्युत ऋणता असे म्हणतात. म्हणजे अधातू मूलद्रव्य काय करतात, इलेक्ट्रॉन देण्याच्या ऐवजी दुसऱ्या मूलद्रव्यावर इलेक्ट्रॉन कमावतात, घेतात व ऋणप्रभार वाढतो. त्याला काय म्हणायचं, विद्युत ऋणता असे म्हणतात. एका आवर्तात डावीकडून उजवीकडे वाढत जाणाऱ्या विद्युत ऋणतेमुळे बाहेरून इलेक्ट्रॉन स्वीकारून पूर्ण अष्टक स्थितीमध्ये ऋणायन बनण्याची अणूची क्षमता वाढत जाते. ती कशामुळे, विद्युत ऋणतेमुळे. मूलद्रव्याचा ऋणायन बनण्याची प्रवृत्ती किंवा विद्युत ऋणता म्हणजे मूलद्रव्याचा अधातू गुणधर्मच होय. किती वेळ झालाय, चालेल. आता हा पाठ संपणार आहे आपला, यावेळेस हा धडा संपणार आहे. आता हे नेहमी लक्षात ठेवा म्हणून सांगितलेलं आहे. कोणत्याही गणात वरून खाली जाताना मूलद्रव्यांची विद्युत धनता वाढत जाते व विद्युत ऋणता कमी कमी होत जाते. कोणत्याही आवर्तात डावीकडून उजवीकडे जाताना मूलद्रव्यांची विद्युत ऋणता वाढत जाते व विद्युत धनता कमी होत जाते. म्हणून धातू गुणधर्म कमी होतो आणि अधातू गुणधर्म वाढत जातो. मूलद्रव्याची विद्युत धनता किंवा विद्युत ऋणता जेवढी जास्त तेवढी त्याची अभिक्रियाशीलता जास्त असेल. विद्युत ऋणता किंवा विद्युत धनता जेवढी जास्त तेवढी त्याची अभिक्रियाशीलता जास्त, कारण तो तेवढा तीव्र धातू असेल किंवा तीव्र अधातू असेल, त्यामुळे तो अभिक्रिया चटकन त्याची अभिक्रिया होऊ शकते. आता हे जरा डोके चालू या प्रश्नांची उत्तरांचा अभ्यास करा. मूलद्रव्याचा अधातू गुणधर्म कशामुळे असतो, आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना मूलद्रव्याचा अधातू गुणधर्म बदलण्यामध्ये काय कल अपेक्षित आहे. आता झाले सगळे मुद्दे आपले. गणामध्ये वरून खाली जाताना मूलद्रव्यांचा अधातू गुणधर्म बदलण्यामागे अपेक्षित कल काय असेल. जे आपण झाले आता जे बोललो त्याच बद्दल हे सगळे प्रश्न आहेत. चांगला अभ्यास करून या प्रश्नांची उत्तरे याच मुद्द्यामध्ये वरच्या 2 उतार्यामध्ये शोधण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर आपला पुढचा मुद्दा राहील हॅलोजन कुलातील प्रवणता. हॅलोजन कुल कशाला म्हणतो आपण, 17वे जे गण आहे, 0 गणाच्या अलीकडचं 18व्या गणाच्या अलीकडचं गण 17 मध्ये हॅलोजन कुलाचे सदस्य आहेत. त्या सर्वांचे ऋणसूत्र X2 असे आहे. X2 म्हणजे काय, Xच्या ऐवजी त्या हॅलोजन कुलातील कोणत्याही एका मूलद्रव्याचं संज्ञा ठेवायची, त्याचं नाव लिहायचं, त्याच्या खाली हे 2 म्हणजे कसं, आता समजा इथं क्लोरीन आहे, X2 म्हणजे Xच्या ऐवजी क्लोरीन लिहायचं, Cl2 F2 Br2 म्हणजे फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन हे जे मूलद्रव्य आहेत हॅलोजन कुलातले त्यांना हे सूत्र लागू होते. त्यांचे अणू Cl2 F2 Br2 आयोडीन म्हणजे 2 अणूपासून एक रेणू त्यांचा बनलेला आपल्याला दिसून येतो. गणात वरून खाली जाताना त्यांच्या भौतिक स्थितीत प्रवणता दिसून येते. भौतिक स्थितीमध्ये बदल दिसून येतो. कल आवर्त सारणीचा कल त्या बाबतीत सुद्धा आपल्याला दाखवतो. फ्लोरीन, क्लोरीन हे वायू आहेत बघा, भौतिक स्थितीच्या बाबतीत काय सांगते. ब्रोमीन हा द्रव आहे, तर आयोडीन हा स्थायू आहे. म्हणजे हॅलोजन कुलातील जे मूलद्रव्य आहेत 17व्या गणामधले त्यांच्यामध्ये भौतिक स्थितीमध्ये प्रवणता दिसते. काय प्रवणता दिसते,
तर फ्लोरीन व क्लोरीन हे वायू आहेत. ब्रोमीन हा द्रवरूप आहे. द्रवरूप असलेला मूलद्रव्य ब्रोमीन एकच आहे आणि तो कशामध्ये आहे? हॅलोजन कुलामध्ये आहे. आणि आयोडीन हा स्थायी रूपामध्ये म्हणजे एकाच गणामध्ये आपल्याला अशा तिन्ही अवस्थाचे मूलद्रव्य पाहायला मिळतात. ते कशामध्ये पाहायला मिळतात? हॅलोजन कुळामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्याला म्हणतात हॅलोजन कुलातील प्रवणता अशा पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी हा पाठ संपलेला आहे. या पाठावरचे स्वाध्याय मी तुम्हाला सांगणार. त्या स्वाध्यायानुसार तुम्ही ते गृहपाठ नियोजन दिवशी घेऊन यायचे. ठीक आहे. अभ्यास करा, काळजी घ्या, जास्तीत जास्त वेळ अभ्यासामध्ये घालवा. ठीक आहे.